व्हिडिओमध्ये हे काय ते आमच्या गावच्या मिरवणुकीचा सोहळा. ते पुढं सुरुवातीला डीजे वगैरे होतं. त्यानंतर इथं सगळ्या महिला प्रत्येक देवाला नैवेद्य यात्रेच्या दिवशी संपूर्ण गावामध्ये नैवेद्य ठेवतात. इथं बजरंगबली, महादेव आणि गणेशाची मूर्ती आहे. इथे सगळ्यांनी महिलांनी नैवेद्य वगैरे ठेवले व त्यानंतर आमच्या यात्रेमध्ये काय काय असते संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं मी भव्य अशी मिरवणूक 7 वाजता निघते. त्यासाठी इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती. सासरी गेलेल्या मुली त्याही माहेरी येतात यात्रेसाठी. संपूर्ण असा सोहळ्याचा आनंदही घेतात. या सोहळ्याचा आनंद खरंच खूप भव्य व दिव्य असतो. तुम्हाला पुढे दिसेलच की देव ही दारू गोळा बघण्यासाठी जातात. देवाचा रथाचाही व्हिडिओ मी पुढं काढलेला आहे, तोही तुम्हाला आर्टिस्टमध्ये दिसेल. अशी संपूर्ण गावामध्ये लाईटिंग माळ वगैरे लावलेली होती. सगळ्यांच्या घरासमोरून रथही जातो. त्या रथाची पूजा या व्हिडिओमध्ये केली. इथं प्रत्येकाच्या घरासमोरून असा रथ जातो. सगळ्यांची लगबग असते रथ पूजण्याची. इथं रथ पूजून वगैरे घेतला आम्ही, देवांना ओवाळून घेतलं व त्यानंतर रथ पुढे एकेकाच्या घरी जातो. इथं आम्ही काय काय करतोय सगळं असं संपूर्ण इथं डिटेलमध्ये काही दाखवता आलं नाही मला. जेवढं शक्य झालं तेवढं दाखवलं. इथं मंदिरांनाही संपूर्ण लाईटिंग माळ वगैरे लावलेली होती. आणि त्यानंतर आम्ही संपूर्ण दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडिओमध्ये काय काय केले संपूर्ण सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला. दुसऱ्या दिवशी आम्ही आता गेले ह्या पुढच्या व्हिडिओमध्येच ॲड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. इथेही संपूर्ण इथे लाईट माळवली ती ना. पुढेही दाखवले की आम्ही
डोक्यात टोपी घाला ना, डोक्यात टोपी घाला. बालभैरवनाथ प्रसन्न असं दारुगोळ्याच्या शेवटी नाव येतं. देवी परत मंदिरात जातात आणि तुम्ही तर बघितलाच सगळ्यांचा आनंद उत्सव किती असतो, किती गर्दी असते यात्रेसाठी. संपूर्ण पंचक्रोशीतले लोक या यात्रेसाठी जमा होतात. त्यानंतर शिव आणि शिवचे पप्पा कसे बसलेले ते खांद्यावरती शिवला घेतलेलं होतं तेही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं. त्यानंतर तुम्हाला हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे 8 वाजता काढलेला, त्याची थोडंसं तुम्हाला दाखवलं मी. तुम्हाला आमच्याकडची बालभैरवनाथ महाराजांची यात्रा आवडली का कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.